जय शिवराय शेतकरी बांधवांनो. तर पहा शेतकरी बांधवांनो, राज्यात महा-डी-बी-टी कृषी अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. तर पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो जी-आर असा आहे की सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी ₹50 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. तर शेतकरी बांधवांनो, म्हणजेच हा जी-आर 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी निधी वितरित करण्याच्या बाबत हा जी-आर आलेला आहे. तर चला आता आपण व्यवस्थित पाहूयात. तर पहा, या योजनेसाठी सन 2025-26 मध्ये या आर्थिक वर्षासाठी ₹400 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये ₹400 कोटींच्या कार्यक्रमास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये सदर योजनेकरिता आर्थिक वर्ष 2025-26 करिता ₹200 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. कृषी संचालक कृषी अभियांत्रिकी संचालनालय यांनी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी उर्वरित ₹200 कोटी इतका निधी कृषी आयुक्तालयास उपलब्ध करून देण्याची शासनास विनंती केली आहे. त्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार ₹50 कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. म्हणजेच सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे किंवा जी योजना राबवली जाते, तर त्याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 50 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ₹400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याच्यापैकी ₹200 कोटी हे वितरित केले होते आणि 200 कोटी राहिलेले उर्वरित त्याच्यासाठी मागणी करण्यात आलेली होती. तर त्या 200 कोटीपैकी ₹50 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याला शासनाची मान्यता सुद्धा मिळालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यामुळे ही माहिती अतिशय महत्त्वाची होती. ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा.